ठाण्यात मद्याचा महापूर, 1.5 कोटींचा अवैध दारू साठा हस्तगत, राज्य उत्पादन शुल्क विभागणी धडक कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असणाऱ्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने धडक मोहीम राबवली। आचारसंहिता सुरू झाल्यापासून 16 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत धडक कारवाईत 1,56,840 किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगळे यांनी दिली। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना सर्वच आस्थापनांना प्रशासनाने दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितले आहे। आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागही ॲक्शन मोडवर आला असून 16 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत ठाणे विभागात अवैध मद्यनिर्मिती, तस्करी, विक्री, वाहतूक अशा प्रकारच्या 311 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। यापैकी 188 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून विभागाने केलेल्या कारवाईत 1,56,840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या गुन्ह्यांमधून आतापर्यंत 190 आरोपींना अटक केली आहे, तर कारवाईत 9 वाहने जप्त केली आहेत। आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नये यासाठी विभाग 24/7 ॲक्शन मोडवरती आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अवैध मद्य निर्मिती आणि विक्री यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडचं नियोजन करत आहोत। त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे, संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत। राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत। आत्तापर्यंत 311 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये 188 वारस गुन्हे आहेत, 123 बेवारस गुन्हे आहेत। त्यामध्ये आम्ही 190 आरोपींना अटक केलेलं आहे आणि 9 वाहनं जप्त केलेली आहे। या सगळ्या कारवाईमध्ये 1,56,72,840 रुपये इतका मुद्देमाल कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 2 सीरीजचा ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने 5 MPDAच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत। त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे। 264 आत्तापर्यंत कलम 93 अंतर्गत बंधपत्र घेण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत। आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुकीवरती बारकाईने लक्ष आहे। याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे काही तक्रारी असतील तर या विभागाशी संपर्क साधावा आणि कुठल्याही मद्याच्या आमिषाला बळी पडू नये आणि आपला मतदानाचा हक्क बजावा हे मी जाहीर आवाहन करतो। धन्यवाद। आतापर्यंत जे आपण कारवाई केलेली आहे हा मद्यसाठा नेमका कुठल्या राज्यातनं ठाण्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावरती कशी नजर तुमच्याकडनं ठेवली? आत्तापर्यंत जो साठा आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये एकतर हातभट्टीचं प्रमाण आहे, त्यानंतर गोव्यातून गुजरातला जाणारे मद्य आहे, बनावट देशी दारूच्या मद्याचा एक आम्ही ट्रक पकडला होता। त्याच्यामध्ये जवळजवळ 500 बनावट देशी दारूच्या केसेस होत्या, त्या गोव्यामध्ये मॅन्युफॅक्चर झाल्या होत्या। पंजाबहून गोव्याला जाताना काही मद्यसाठा आम्ही पकडला होता। त्यामुळे त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये बनावटरित्या जे मद्य तयार करतात अशा ठिकाणी छापेमारी केलेली आहे। त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व स्टाफ हा ॲक्शन मोडवरती आहे। सर, रेल्वेसाठी काही वेगळं नियोजन केलं आहे का किंवा निवडणुकीच्या दरम्यान रेल्वेसाठी काही वेगळं आपलं उपाययोजना? रेल्वेसाठी आमच्या ज्या QRT आणि स्पेशल फ्लाईंग स्क्वॉड आहेत त्यांनी रँडम चेकिंग करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। रेल्वेचं RPF आणि लोकल GPFचा जो स्टाफ आहे त्यांच्या मदतीने ज्या गोव्यातून येणाऱ्या गाड्या आहेत किंवा पंजाब, हरियाणा तिकडून येणाऱ्या गाड्या आहेत यांच्यामध्ये आम्ही रँडम चेकिंग करतो आहे।
याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, जेणेकरून ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची तपासणी होते त्यानंतर यामध्ये अवैध मद्य आयात करणाऱ्या संशयित आरोपींवर त्याचा चाप बसतो आणि ते ॲक्टिव्हिटी करण्यापासून लांब होतात.